मित्रांनो, मी आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र विशाल आणि तुम्ही बघू शकता आम्ही आलो पेट्रोल भरायला. तर पेट्रोल भरायला गेलेला आहे ओम डिओमध्ये आणि आमच्या मागे एक खूप सुंदर स्विमिंग पूल आहे. तुम्ही बघू शकता या स्विमिंग पूलचं तिकीट आहे फक्त 50 रुपये 1 तासाचे. आणि आला सोमण्या. आता गाईज आम्ही चाललोय कॉलेजवरती आणि परत चाललोय कॉलेजवरती आणि आज परत हकलणार आहे आम्हाला, ही गॅरंटी आहे. कारण की आज पण 22 दादांनी उशीर केलेला आहे नेहमी सारखा. नाही आज घेतील आम्हाला, आज बसणार आहे आम्ही. आज फुल ठरवलं आहे आम्ही की आज बसायचं आम्हाला, कारण की अभ्यास करणं पण महत्वाचं आहे. बघू चला. तुम्हाला अभ्यास तर आमचा कधी जिंदगीत झाला नाही. हातावर 15 वर्ष होत आले पण कधी वही हातात नाही. लेक्चरला विषय 5 आहेत पण आमच्याकडे वही एकच आहे, ती पण ना तिघं मिळून आपण एवढं खरं नव्हतं सांगायचं. जाणार तर लेक्चरच्या आत गेल्याच्या नंतर तरी आता कॉलेजच्या म्हणजे जस्ट आत गेल्याचे तरी रेकॉर्ड करायला भेटत नाही आहे. तर त्यामुळे आम्ही लेक्चरच्या आत जाऊन आल्यानंतर तुम्हाला परत भेटतो. ओके. A few inches later. उठाले रे देवा उठा. फेमस कॉलेज आलेलं आहे डोंबिवलीचं सगळ्यात. नियो कॉलेज तर केवी पेंढरकर. 6.5 hours later. तर आता जस्ट आमचा कॉलेज सुटला आणि आम्ही कॉलेजवरनं आलोच आहे आणि दोघे जण ना इकडे बसलेत. तर काय झालंय आता बघा, कॉलेजमधून आम्ही पळून आलो बरोबर. आम्ही ॲक्च्युली मोटारीमध्ये लपलेलो तर आम्हाला पकडलं गेलं. आम्ही बोललो की जावं घरी. तर आम्ही कॉलेजच्या बाहेर निघून आलो. तर कॉलेज तुम्हाला मी दाखवतो. इथे बघा, हा आपला कॉलेज आहे. कॉलेज अजून काही सुटलेलं आणि नाही. या भावेशला काय झालंय? काय झालं भावेश? काय आलं बाबा? आमचा रेकॉर्ड तुटला. आम्हाला आजपर्यंत कधीच मुतारीत पकडलं नव्हतं तिघ. अरे यार, आम्हाला पकडलं. अरे आमचं खूप वाईट झालं. आम्ही लपून बसलेलो आणि आम्हाला पकडलं. म्हणजे लपून म्हणजे आम्ही लेक्चरला पण बसलेलो पण ना आम्ही लपून पण बसलो तर आम्हाला पकडलं. ह्याच्या पहिले पण नव्हतं पकडलं कधीच, पण आता पकडलं आणि आम्हाला डायरेक्ट बाहेर काढलं. वर्गात फुल बाहेर काढलं तर चांगलं आहे. सरळ आम्हाला बाहेर काढलं. बरं त्याला बाहेर काढलं कारण की एवढं त्या बँकेवर बसायला जमत नाही. आमचे दुखणं फार असे दुखून येतात. जाऊ दे, भावेशचं दुखदर तुम्ही समजू शकता. भावेशच्या या दुखदरसाठी तुम्ही एक लाईक तर करा, नक्की करा. भावेश सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब पण करा. काय बोलतो विशाल अजून? बघा, मी तुम्हाला सांगतो आमच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला असं कसं दुसऱ्यांसारखे आता ब्लॉग आम्ही काय काढत नाही. म्हणजे कसं माहिती का, आता दुसरे काढतात ब्लॉग, तुम्हाला त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट खूप भेटतं. काही ना काही करत बसतात. आता आम्ही कसं नवीन आहे, आता आमचं कॉलेज, आता आम्ही दुसरं काहीतरी करू नाही शकत. पण एक हा आम्ही गॅरंटी देतो की तुम्हाला नंतर एकदम भारी भारी कंटेंट आम्ही देऊ. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आम्ही कल्टी मारून मारून आहे ना, आताच नवीन 4 गाड्या घेतल्यात आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही कल्टी मारून मारून आहे ना तुम्हाला- ही आमची पहिली गाडी आहे पल्सर. ही गाडी घेतली आहे. दुसरी गाडी ही आहे ऍक्टिव्ह आहे. हिरो होंडा आहे स्प्लेंडर दाखवतो तुम्हाला. त्यामागे स्लिप होणारी गाडी ज्युपिटर. ही आमची गाडी ज्युपिटर आणि आणि 5,000 डाऊन पेमेंट केलं 3 वर्षाचा हप्ता. आणि आम्ही 340 घ्यायची सायकल घेतली. जास्त चोर आहेत, इकडे तिकडे फिरत असतात. त्यामुळे मग आम्ही रिस्क घेणारच नाही. तसं आमच्या समोर आहे गणपती बाप्पा आहेत. रक्षण करतीलच आमचं गाड्या. हा सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आमच्या कॉलेजच्या समोरचे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपला विश्वासा काय करून आलाय. पाऊस पडतो म्हणून घरच्यांनी रेनकोट दिले नाही तर स्वस्त मस्त डोकं भिजलं नाही पाहिजे म्हणून स्विमिंगची कॅप घालून आहे. कसं आहे यार केस तोडतो ना बाबा. रे पागल. बघू शकता कसा संतापलाय. आणि याला डायरेक्ट असं आता काय केस भिजणार नाही म्हणजे मला टेन्शन काय नाही. ऐकायलाच येत नाहीये लवकर. चुत्या विशाल विशालला ऐकू येत नाही. तुम्ही पण कमेंट मध्ये 2 शिव्या लिहा. आय एम लुकिंग लाईक अ ऋतिक रोशन. क्रिश मधला असा पावतो तो. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. विशाल टोपी घालून ते डोक्यात घातलं माझ्या इथे नाका तोंडात असं वाटतं की पूर्ण पेटी पॅक झालेलं होतं. असं वाटतं ते घातलं कोविशिल्डचं का. अरे आता भावेश अलहमदुलिल्लाह अलहमदुलिल्लाह सलमान खान दिसतोय. सलमान खान. आणि दिलं ठीक हो का? ठीक हो का? ना. ठीक हो का? हा. आप सबाई को कैसे पता. तर आता आम्ही जस्ट खाली आलोय बिल्डिंगच्या आणि विशाल आलेला आम्हाला सोडायला. त्यांना सोडलं तर मी जाणार माझ्या घरी.
हे दोघं तर एका बिल्डिंगामध्ये आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहतो. आम्ही ना कसं आहे कपडे पण सेम घातलेत ना आम्ही लहानपणापासून एकत्र येतो. माझा पोरगा आहे. हा माझा पोरगा आहे आणि माझा पप्पा आहे. मला बाप चल विसरला चाललंय. तर आता आम्ही एक महत्वाच्या कामासाठी नंतर भेटणारच आहे. भेटू आम्ही तुम्हाला आता थोड्या तेव्हा वेळानंतर तुम्हाला 1-1.5 तासानंतर परत एकदा तुम्हाला मिळू आम्ही. बाय बाय. ठीक आहे एकत्र. तोपर्यंत बस काय बोलतो सॉरी काल पाऊस आहे ना खूप जास्त पडत होता त्यामुळे तो ब्लॉग पण कंटिन्यू काय करता आला नाही आणि आम्हाला पण काही भेटता आलं नाही. आणि ॲक्च्युली काल आमच्याकडे छत्री पण नव्हती त्यामुळे जरा तर काल रात्री खूपच जास्त पाऊस होता म्हणून ना आम्हाला भेटायला नाही. आमचा प्लॅन होता की विशालला तिथे जायचं आणि जरा मस्ती करायची. आणि आपला कसं आता पहिला जो ब्लॉग आहे आपल्या पहिल्या ब्लॉगची एडिटिंग करायची आहे त्याच्या संदर्भात त्याच्यासाठी आम्ही पण भेटणार होतो पण ना नाही होता आलं कारण की खूपच जास्त पाऊस होता आणि आम्हाला पॉसिबल नव्हतं. कारण की मी आणि भावेश एकत्र राहतो आणि विशालना आमचं असून कोसो दूर राहतो खूप लांब राहतो. पण ना तो एकदम चांगला पोरगा आहे. आम्हाला घ्यायला वेळेला येतो आम्हाला सोडायला येतो पद्धतशीर. पण बघू आज कंटिन्यू दाखवतो काय होतं ते. आता तर निघालोय आम्ही नेहमीसारखं. तुम्हाला माहिती असेल आम्ही कुठे निघालोय कॉलेजला आणि लेट केलं आहे यावेळी मी. सॉरी गाईज मी गेलेले. भावेश आणि विशाल एकदम आणि एकदम टाईम आवडतो. भावेश काय बोलू शकतोस का मला? आपला गार्डन सर्कल आहे भाई दाखवायलाच पाहिजे. आणि मी कधीच उशीर करत नाही. दोघांचा जाम उशीर करतात. मला ना मी बरोबर टाईमवरती पोहोचतो. यांच्या बिल्डिंग खाली जाऊन मला 5 मिनिटं थांबायला 5 ते चांगलं अर्धा तास थांबायला लागतं मला सांगता. आणि फोन करायला लागतं 10 तर आधी ये पटकन ये तेव्हा जाऊन दोघं येतात तोंड घेऊन. तोंड घरी ठेवून तर काही आमचं कॉलेज सुटला आणि आता जस्ट म्हणजे 10-15 मिनटं झाले आमचं कॉलेज सुटलं आहे. आणि जसं आम्ही कॉलेजच्या बाहेर आलो आम्ही जिथे जातो चाय प्यायला तुम्हाला दाखवली ती जागा. तर आम्ही तिथे चाय प्यायला गेलेलो आणि चाय पिऊन झाल्यानंतर ना आम्हाला एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं तिकडे. तर तो खूप जास्त इंजर्ड होता. तर आम्ही लगेच त्याला ना दवाखान्यात घेऊन आलो. आम्ही तिघेजण मी भावेश आणि विशाल जसं आम्ही तिघेजण सोबत असतो. तुम्हाला तो पिल्लू दाखवतो साईडर आहे. तर त्याला आम्ही असं जरा असं बॉक्समध्ये टाकलं आहे आणि त्याला ना आम्ही आता घेऊन आलो आहे. त्याला खूप म्हणजे इंजरी झाली आहे थोडी आणि त्याला रिक्षावाल्यांनी काय रिक्षावाला आता आपल्याला तरी माहिती नाही की रिक्षावाला कोण होता. हे सगळं काय काल रात्री झालं आणि आम्ही आता सकाळी आलो. लोकांनी सांगितलं सकाळी पण काय भेटलं नाही. तर कॉलेजमधून आता आलं तर आता दिसलं. आणि एकाने बाजूवाल्याने त्यांनी सांगितलं की असं झालेलं. रिक्षावाला गेला त्याने खूप बेकार थांबवण्याचा झालंय. प्रयत्न केला रिक्षावाल्याला पण तो काय थांबला नाही. तर आता आमचा जरा प्रयत्न चालू आहे त्याला वाचवायचे. म्हणजे त्याला एवढं काय झालं नाही पण ती जखम तरी बरं व्हायची आमचा प्रयत्न चालू आहे. तर आम्ही आता इथे क्लिनिकमध्ये आलो. इथे क्लिनिक आहे बाजूला. जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल ते क्लिनिक आहे. तर त्या क्लिनिकमध्ये आम्ही आलो. बघू आता डॉक्टर कधी येतात. आम्ही डॉक्टरांना फोन केला आहे. बघू आता कधी येते. होप फॉर द बेस्ट. बघू काय होतं पण आम्ही नक्की त्याला वाचणार आहे. डॉक्टर आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की त्याच्यावर कंटिन्यू करू. आणि आपले ओम त्या पिल्लूला घेऊन चाललेत आतमध्ये. शूज काढ. बॉक्सच घेऊन जा ना. काय तुम्ही नीट तुम्हाला दिसलं नसेल पण पॉसिबल झालं तर थोड्या वेळात तुम्हाला मी क्लिअरली दाखवतो. त्या कुत्र्याला म्हणजे पिल्ल्याला जखम खूप झालेली आहे. खूप डीप जखम आहे ती. त्याचा आय गेस त्याला बोन पण ब्रेक झाला असेल. सांगता येत नाही. रिक्षा गेली म्हणजे झाला असेल बहुतेक. तुम्हाला मी 2 मिनटात परत दाखवतो. ते दोघं बाहेर आल्याच्या नंतर ॲक्च्युली मी शूज घातलेत ना त्यामुळे मला आतमध्ये जाता येत नाही. ओके गाईज बाय.